वाजता एक कारलं 2 टमाटे असा ज्यूस घ्यायचा आणि संध्याकाळी 7 वाजता एक भाकर 3 वाट्या भाजी 1 वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण. आता हे तुम्हाला बेसिक सांगण्याचा हेतू हा की एकदा बेसिक सांगितलं की मग मी तुम्हाला पोस्टर दाखवतो. तर या पद्धतीला म्हणतात तप. बसा बसा. आता हे जे सांगितलं याला काय म्हणतात तप. म्हणजे आपल्या जेवणातनं हे मिठाई हे ते बरंचसं बाहेर पडतं. नंतर ध्यान म्हणजे आपण जे आता कुठलंही ध्यान करा. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वात सोपं ध्यान काय सांगितलं की कुठले भांडणं नको, डोळे बंद करा, आपल्या देवाचं 2 वेळा नाव घ्या आणि 15 मिनटं काहीच करू नका. देवाचं नाव पण रिपीट नका करू. आणि मग 15 मिनिटांनी घड्याळचा अलाराम वाजला की पुन्हा आपल्या देवाचं 2 वेळा नाव घ्या, आईवडिलाचं घ्या, जे कोणी आवडेल ते, आणि मग ते ध्यानातून बाहेर या. हे झालं ध्यान. आणि सुमिरन म्हणजे तर समजा मी इथं आलो, तुम्ही मला शिव्या घालून हाकलून दिलं एक गोष्ट, ती मी मनात गाठा नाही बांधणार किंवा गैरसमज नाही करणार. ही एवढी बेसिक विद्या आहे. आता याचे जे चमत्कार मी सांगणार ते तुम्हाला एक एक मी पोस्टर दाखवतो आणि ते चमत्कार सांगतो. ए बाळा, तू मोबाईल धरशील का असं माझ्याकडे? बघ थांब, तू बस, तुला मी सांगतो कसं धरायचं. बस असं, बस असं धरून ठेव. म्हणजे माझा चेहरा दे, माझी मुंडी नको कापू फक्त. मंडळी हो, रात्र थोडी समोर म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघा, हे कोल्हापूरला शिबिर आहे 23 ते 29 ऑक्टोबर. आणि एका माणसाची फी आहे मला वाटते 3,000 आहे. आणि झोपायचे 1,000 रुपये, असे म्हणजे 4,000 खर्च येतो. परंतु हे सारे पुण्य करणारे लोक आहेत, हे काही नफ्यासाठी हे काम करत नाही. आणि नवरा बायको दोघं जर गेले तर 500 रुपये कमी घेतात. कारण बायकोने ही आहार पद्धती जर घरात वापरली तर सर्व कुटुंब चांगलं होईल. आणि हे लोक स्वतः 5-5, 10-10 हजार रुपये टाकून हे शिबिर पूर्ण करतात. कारण तुम्ही कल्पना करा की 7 दिवस आपल्याला 5 वेळा खाऊ घालतात, किती वेळा दिवसभर शिकवतात. तर तुमच्या गावातले ब्लड प्रेशर, कॅन्सर, डायबिटीज, मल्टिपल गायनिक डिसऑर्डर, मी तुम्हाला त्याचे काही काही महत्वाचे 1-2 उदाहरण तुम्हाला ऐकवतो मी. आणि म्हणून मी शब्द काय वापरला, याच्यात काय पाहिजे, श्रद्धा आणि निष्ठा. आताच मला कोणतरी काय बोललं की बीपीच्या गोळ्या सरकार फुकट देतं, आम्ही नाही वापरत आणत. तर ते नशा झाली. बीपीच्या गोळ्या दिवसेंदिवस वाढणारच, शुगरच्या गोळ्या दिवसेंदिवस वाढणारच. आणि सरकार काय करतं, काम चलो घ्या बाबा, बीपीच्या गोळ्या घ्या, शुगरच्या गोळ्या घ्या. तर हे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो. बरेचदा लोक म्हणतात आम्हाला घाई आहे, वेळ नाही. तर मी त्यांना एका मिनिटात ही विद्या समजावून सांगतो. ती पण क्लिप तुम्हाला पाठवणार मी, नवरा बायकोची. हा जो वरचा हिरो सारखा नवरा दिसतो, हे भरत सोलंकी, याची पाठ 4 ठिकाणी तुटलेली, डावा हात लुडा पडलेला, आणि याने महिन्यातनं 20 दिवस हॉस्पिटलला असायचा. आणि याला या विद्येवर बिलकुल भरोसा नव्हता. पण जेव्हा त्या विद्येत गेला तर आता तो मुंबईचे शिबिर चालवतो. आणि एका मिनिटात ही विद्या कशी सांगतो मी. हे बघा, चौकडीचे कपडे घातलेली ही सासू दिसते ना, पंजाबी ड्रेस, हा, तिच्या बाजूची ही सून, तिच्या बाजूची ही नात, आणि वर ही सिनेमासारखी त्याची बायको. ह्या 4ही एकच स्त्रिया आहेत. एका या डाएटमुळे फक्त 3 महिन्यात तिचं वजन 25 किलो कमी झालं, तिचे सर्व आजार नष्ट झाले. मी तुम्हाला गाड्यांच्या ग्रुपवरती क्लिप टाकेन. शेवटच्या 35 सेकंदात ती म्हणते कि वैसे तो मुझे कुछ भी बीमारी नहीं थी, मेरा वजन 75 किलो था, तो ये थेरेपी करने से मेरा वजन 54 किलो हो गया और मेरा सौंदर्य बढ़ गया. म्हणजे तुम्ही महिला बचत गट जेव्हा हे स्वतःमध्ये अवलंबात आणा, तुमच्या मुलींना ब्युटी पार्लरचे प्रॉडक्ट घ्यायची गरज नाही. लक्षात आलं का? आणि आता मी आजोबाच्या वयाचा, स्त्रियांमध्ये 6 पैकी 1 कुटुंब आता फर्टिलिटीला फेस होतं, जिकडे तिकडे बोर्ड लागलेले आहेत. आणि ही प्रोसेस जेव्हा आपण अवलंबात आणतो तर
तुम्हाला मी अर्चना परुळेकर ताईचा नंबर देईल शेगावच्या. त्यांच्या घरात 3 डिलिव्हरी नॉर्मल झाल्या या पद्धतीनं. याहीपेक्षा चमत्कारी आपला हे जे आहे विडिशा, तिथं एक स्त्री डिलिव्हरी 23व्या वर्षी मरणार होती. तर ती मरणार होती तर इमानदार डॉक्टरवर ठीक आहे, तो डॉक्टरने एक वाचलं भाग्य, बाळ आणि आई होतं दोन्ही भाग्य. तिला 37व्या वर्षापर्यंत दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिलेली आणि 37व्या वर्षी ही विद्या तिच्या जीवनात आली. ही आहार पद्धती बघा, आता मी जे सांगितलं ना, सकाळी ज्यूस, दुपारी आपलं मूळधान्य, 4 वाजता कारल्याचा ज्यूस, 7 वाजता एक भाकर, 3 वाट्या भाजी. ही तर ती जेव्हा 37 वर्षांनी तिच्या जीवनात हे आलं तर 44व्या वर्षी ती प्रेग्नंट झाली. तो म्हातारा डॉक्टर बोलला, पुरी तू जगातलं कुठलं औषध घेतलं सांग. म्हणजे का, तुझं म्हणे बाळ इतकं मजबूत असेल, नॉर्मल डिलिव्हरी होईल. बघा हा पॉईंट नोट करा. आणि खरोखर कोरोना पिरियडमध्ये ते नवरा बायको सकाळी फिरायला गेले. ती बाई म्हणे माझं पोट दुखते. कोणी चला काकाचा दवाखाना आहे तिथे. तुमच्यासारख्या मॅडमा बोलल्या, बाबा आम्ही इतके डॉक्टर नाही, तुम्ही डॉक्टरचे मित्र माहीत आहे, पण 10,000 बरं मग मी ॲडमिट करतो. तिच्या गर्भाशयाचं तोंड उघडलं. तो बोलला तर मी तर पैसे आणून थांबा म्हणे, ATM मधून पैसे काढून आणतो. तो ATM मध्ये गेला, पैसे काढून आणले समजा त्या किराणा दुकानपासून. पाहत होता हॉस्पिटलमध्ये बाळ रडण्यात आहोत. याला वाटलं मॅटर्निटी म्हणजे बाळच रडणार. तो आतमध्ये नर्सेस धावत लागला, तुम्हाला कृष्णासारखा छान मुलगा झाला. तर त्या मुलाचा आई वडिलाचाही मी फोटो पाठवेन तुम्हाला ग्रुपवर. अशा रीतीनं ही जीवनोपयोगी विद्या आहे. अमरावतीची चंचल अग्रवाल, तिला गर्भाशयात गाठी व्हायच्या 23व्या वर्षापासून. 43व्या वर्षापर्यंत 10वी गाठ झाली. तो डॉक्टरला मुली हाताही गाठ काढली तर तू अपंग होणार. तिला दिवसाला खर्च 5,000. किती? कारण ऑक्सिजन लागलेला, 30 गोळ्या. आणि मग नवरा बायकोने ठरवलं आत्महत्या करायची. पण माझ्यासारखा तिचा SN राठी नावाचा मामा होता. तो बेटी झाड पाले की विचार करके तो देख. बोलो मामा मैं इतने लाखों रुपए खर्च कर चुकी, घर बेच दिया, क्या होगा इससे. बोल करके तो देख, नाही तो आत्महत्या कर रही ना. आणि खरोखर तिनं ती विद्या केली. ही जीवन पद्धती आणि अशी धडधाकट आहे. तिची 9 मिनिटाची क्लिप आहे, ती मी तुम्हाला पाठवेन. म्हणजे पहा कशी चमत्कारिक विद्या आहे. तर अशा रीतीनं याच्या इतक्या कॉलेजमधल्या मुलींच्या तर PCOD PCOS हा जनरल समस्या झाल्या. आणि मी तुम्हाला स्वतःच जे हे म्हणतात ना फार्मासिस्ट, ते दुकानदारचा कोर्स करतात, त्या कल्याणी डुंगरपूरचा मोबाईल नंबरही पाठवेन आणि तिची क्लिपही पाठवेन. ते म्हणते की मग मी स्वतःच फॅक्टरीमध्ये मला फुकटच्याच गोळ्या मिळत, माझा चेहरा थोराट झाला, माझी मासिक पाळी उलटसुलट झाली, मग पुन्हा गोळ्या घे, मग मला ॲसिडिटी झाली. आणि मी जेव्हा या विद्येमध्ये आली तर त्यात एकदम कोळी कोळी दिसते, तिचे सर्व ते प्रॉब्लेम हटले. याहीपेक्षा लाखातली गोष्ट, त्या मुलीला आम्ही ती क्लिप डिलीट करायला लावली. श्रद्धा शिंदे नावाची परभणीची मुलगी, तर ती सांगते की तिला 6 महिन्यात मासिक पाळी व्हायची. मग गोळ्या घेतल्या की 8 दिवसात व्हायची, मग पुन्हा गोळ्या घेतल्या की 1 महिन्याने यायची. आणि याच्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला. त्याने आज हिरवी साडी घालू की लाल साडी घालू हे मला समजेना. कॉलेजमध्ये नापास झाली आणि आत्महत्या करू, कारण तिला मग इलेक्ट्रिकचे शॉक देणं सुरू झाले. पण तिचं काहीतरी भाग्य, कोणतरी ही विद्या सांगितली आणि त्या विद्येकडे गेली. तर तिने सायन्स विषय सोडला, पुढच्या वर्षी आर्ट विषय घेतला आणि ती कॉलेजमध्ये फर्स्ट आली. तर तिची आम म्हटलं, मुली तुझी हे क्लिप डिलीट मार, कारण काय बेडी बिडी आहे म्हटलं, सर उद्या कोणी लग्न नाही करणार. तर तिचाही मी तुम्हाला नंबर पाठवून, जर तो फोन 3 बदलला नसेल तर तुम्ही टॅली करा. आणि आता गोष्ट उरली म्हातारा लोकांना काय कामाची. तर जिथं डॉक्टर सांगतात तर 2 मोठ्या मोठ्या क्लिप आहेत माझ्याकडे. एक आहे सूरतच्या कालूभाई सावलेची. डॉक्टर बोले तेरे पिताजी की उम्र सिर्फ 5 घंटे रहेगी. किती? 5 तास. तो घरी गेला, त्यांनी एनिमा, वमन, ते ज्यूस असं त्यांना हे केलं. तो मनुष्य हळूहळू 1 महिन्यात टन झाला. त्याने 10 वर्षे शेती केली. किती वर्ष? आणि ज्या दिवशी मरण यायचं तर सकाळी 4 वाजता बोलला, अरे उठो उठो, मेरे को आज 7 बजे भगवान के घर जाना है. म्हणजे असं सर्वांनाच हसत खेळत मृत्यू येतो. आज तुम्ही आपण आता बरेचसे तरुण, म्हणजे आता ही पोरगी जर सोडली तर बरेचसे जे वयस्कर आहेत, तर देवा चालता बोलता मरण दे बाबा, खाटर बिमार नको करू. ही विद्या असं चालता बोलता मरण देते. आता
आता एक तुम्ही आता अनायसे मी पण सरकारी अधिकारी होतो, तुम्ही पण सरकारी अधिकारी होतात आहात, तर आपण महाराष्ट्रातील लोक आता फक्त निंदनालस्तीमध्ये एक्सपर्ट झालो आणि आपले मंत्री पण आपलं काय करतात, मिसगाईड करत राहतात. मध्य प्रदेश सारखं आपल्यापेक्षा मागासवर्गीय राज्य, तिथल्या आमदारांनी राज्यपालांनी 13 मार्च 13 मध्ये ही विद्या सर्व आमदारांना शिकवली. पण दुर्भाग्य इतकंच की त्यावेळेस इंटरनेट यूट्यूब नव्हतं. त्याचे बघा मी फोटो काढून आणले, त्याच्या क्लिप आणल्या. तर हे विद्या आपल्या मंत्रालयात किंवा दिल्लीच्या संसदमध्ये जर सर्वांना शिकवली आणि 5 वर्ष हिची आर पद्धती जर 5 वर्ष ठेवली, म्हणजे आमदार काय करतील, इकडे जेवायला तर फुकट मिळेल, हे तिकडे तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील. तर हिचं काय होईल, ही लोकांपर्यंत पोहोचेल. तर अशी ही महान विद्या आहे. आणि पुन्हा हे मी सर्व पोस्टर तुम्हाला पाठवतो. हे आपलं जीवन मंगलन चांगलं करणारी आहे. आता मी तुमचा वेळ बघून फार कमी याच्यात बोलतो आणि फक्त तुम्हाला मी 1 मिनिटाची क्लिप ऐकवतो. 10-10 मिनिटाची क्लिप ऐकवत नाही, कारण तुम्हाला तेवढा वेळ नाही आणि मग तुम्ही मला लिमिटेड टाइम दिला. आणि आता BDO साहेबांची जी इच्छा आहे की बाबा तुमच्या गावाचं नाव मोठं होत आहे. आता आपण या मॅडमच्या माध्यमातून यूट्यूबने कनेक्टेड राहतो. तर गंमत पहा कसं असतं. मी तुम्हाला भारत माता शब्द वापरला, माझ्या ध्यानीमनी नाही. मी 16 तारखेला वाघापूरला गेलो, अहिल्यानगरला. तिथला सरपंच उत्साही आणि तळमळीचा. आणि 17 तारखेला मी नारळ फोडला की बा ही विद्या 6 लाख खेड्यांमध्ये पोहोचू. 17 तारीख हा मोदींचा जन्मदिवस होता, देशातला महत्वपूर्ण दिवस होता. तसं मी बुद्धे साहेब बघा, एक चरित्रवान माणूस किती चमत्कार घडू शकतो. तुम्हाला माहिती आहे मी मंत्रालयाचा साहेब कसा झालो. मी 12वी परीक्षा दिली नव्हती. गावातला एकदम वाया गेलेला पोरगा. गावातल्या तुमच्यासारखी आया बहिणी मला गोष्टी सांगत. मी 12वीतला भोळ पोरगा. काजी ज्या समजा मला काही इज्जतदारच्या नात्याने, काजी तुम्ही परीक्षा नाही दिली, पांडवांना हाय खाल्ली, तुम्ही शिका ना. असे वयस्कर लोक मला समजावून सांगत, हे करत. तर त्या लोकांच्या प्रेरणेने मंत्रालयाचा साहेब झालो. तर तुमच्या मुलांना ट्युशनांची गरज नाही. तुम्ही त्यांना जर म्हटलं बाबा बघ आपण कसे गरिबीत दिवस काढतो, कसे दुःखात दिवस काढतो, कसे लिमिटेड पगारात दिवस काढतो, तर त्यांना जी प्रेरणा मिळेल ते आपण लाखो रुपयाच्या ट्युशन लावून मिळत नाही. तर मला माझे काका एक गोष्ट सांगत, ते थोडक्यात सांगतो. ते 10 मिनिटाची गोष्ट आहे, मग पाठवेन तुम्हाला. मी बेरोजगार पोरगा होतो, घंटोल सारख्या गावात फिरो, काही जगण्याला दिशा नव्हती. तर त्यांनी मला या बुद्धे साहेबांचा आधार घेऊन त्यांनी ते मला युनिव्हर्सिटी आपल्या कलेक्टर सिन्हा साहेबांची गोष्ट सांगितली. मी गडात तलाठी होतो, सिन्हा साहेब येणार होते, माझी वसूल काहीच नव्हती. आणि तहसीलदारांनी डोकं भरून दिलं की हा माणूस एकदम डेंजर आहे, रोज फेकून मारतो, ते नको बदल. आणि मग म्हणे मी तिथं गेलो. बसल्या दिवशी आला कलेक्टर, त्याला उलट भरून ठेवलेलं होतं. तर पहिलेच घटना अशी घडली की गावाच्या बाहेर ट्रक थांबल्यावर एका ट्रकला वाल्याला झोडपणं चालू केलं. मागं होती कलेक्टरची. कलेक्टर अरे क्या है बोले तुम वाघ पांडवा के साहब हो ना. बोले हाँ. मैं देख रहा बोले ये ट्रक वाला तुमको साइड नहीं दे रहा, इसलिए मैं इसको पजाड़ रहा. कलेक्टरला वाटलं वाघ पांडवा नालायक आहे आणि हा गावाच्या माणसाला एवढी इज्जत. मग आले ग्रामपंचायत मध्ये बसले हे ते. आणि तो कलेक्टर आधीच म्हणजे बिघडून ठेवलेला, तलाठी तुम्हारा रजिस्टर दिखाओ. दाखवलं. मैं तुमको अभी के अभी सस्पेंड करता हूँ. बोले भाऊ क्यों. तुमने बोले 3 महीने में ये पैसा वसूली नहीं की और यहाँ तुम 1.5 लाख रुपए की पावतियां एक ही टाइम लिखे हो, ये झूठी पावतियां है. मग तुमच्यासारखे सरपंच उभा रहा. बोले नहीं साहब, ये आदमी का 1.5 लाख रुपए है, कैसे हो सकता 2 दिन में. बोले साहब ये भला सज्जन आदमी है, किसी से पैसा नहीं लेता. तो जब पता चला कि हमारे तलाठी पर ये संकट है, तो हमने सबने चुलत भाऊ आते हो की वर्गणी करके पैसे भरे. मग काय झालं,
बघा हे ऐकणार ती गोष्ट. मग तो कलेक्टर तुम खड़ी, अच्छा तो तुम फिर क्यों महीना महीना आते नहीं थे? बोले भाऊ मेरा भाऊ मर गया, मेरे को 40 लोगों का देखना पड़ता. तो तुमने बदली को अर्ज क्यों नहीं किया? तो क्या बोला, साहब मैं हर महीने बदली की एप्लीकेशन देता हूँ. तहसीलदार क्या सच है? हाँ बोले सच है, लेकिन बोले साहब ये डेंजर गांव है, यहाँ कोई टिकता ही नहीं. मग लोग उठून उभे राहिले. साहब जो करप्शन लाज मांगता है उसको हम पजाड़ते हैं, ये भगवान जैसा आदमी है. मग हे झाल्यावर ते नाश्ता म्हणून काजू बदामच्या प्लेटात आला. मग तो कलेक्टर बघा क्या बोला, तलाठी ये क्या है? बोले वो नाश्ता है, लेके जाओ, हमको सिर्फ एक एक कप चाय दो, क्योंकि बोले मैं 3,000 रुपये महीना कमाता, खुद नहीं खा सकता. अगर तुम हमको खिलाओगे तो कल तुमको रिश्वत लेनी पड़ेगी. आणि मग माझे काका शेवटचं वाक्य म्हणत की बाबू तू IAS झाला नाही तरी चालेल, तू बुद्धिवान व्हावा. तर अशा रीतीनं आता मी दिल्ली खेडेगाव कुठे फिरत राहतो आणि हे विद्या आपल्या समाजाचं परिवर्तन होईल यासाठी धडपड करतो. तर तुम्ही तुमच्या अपत्यांना जर सत्य परिस्थिती सांगितलं, मनातून जर आशीर्वाद दिले, बाबा तू चांगला नागरिक व्हावा. कारण आता काय झालं, 500 कलेक्टरच्या जागा आणि 10 लाख पूर्व अर्ज भरतात. आणि सारे आई वडील वेडे झाले, ट्युशन आणि ट्युशनवाल्यांचे धंदे झालेले आहेत. तर ठीक आहे, तर मी एवढे पण 2 शब्द थांबवतो. तुम्ही 2-4 प्रश्नोत्तर विचारा, म्हणजे मला आनंद वाटेल. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा तर बुद्धे साहेबांचं मी पोस्टर वाचलं की मी पगारात समाधानी आहो. मग त्याच्यावर मी त्यांना व्हॉट्सअप लिहिलं किंवा मला एखादं सज्जन गाव द्या की जिथे मला ही स्कीम राबवता येईल. तर तुमच्या गावाचं नाव दिलं त्यांच्याशी आणि बागल साहेबांशी माझं बोलणं झालं. आणि इथं संकल्प असा आहे की 2 दिवस व्हॉट्सअपद्वारे तुमच्या प्रश्नोत्तरद्वारे मी कनेक्टेड राहील. आणि जसा वाघापूरला तो योग आला, तर धनतेरस म्हणजे काय, तर आरोग्याचा देव जो आहे धन्वंतरी, तो त्या समुद्रातून निघाला होता. आणि ते धनतेरस शनिवारी येते. तर मी बुद्धे साहेबांना म्हटलं की बुद्धे साहेब हे 5-10 पोस्टर घेऊन आपले अंगणवाडी सेविका, तुम्ही, बुद्धे साहेब स्वतः गावात म्हटलं अशी जनजागरण फेरी जर काढली. उलट मी त्यांना दुसरा एक भाग सांगितला, पण ते बोलले वेळ नाही. म्हटलं आपण शाळेतल्या पोरांकडून चित्रकला स्पर्धा करून घेऊ उद्या, आणि मग प्रत्येकाच्या हातात जे काय त्याला समजलं, मुलांच्या हातात काही पोस्टर. ते बोलले साहेब मुलांचं नाही जमणार. तर म्हटलं ठीक आहे, मग आपण अशी जनजागरण फेरी काढू. आणि समजा आता महिला बचत गट आहे, तुम्ही तुमचे असे स्लोगन ठरवा की आम्ही महिलांना याच्याद्वारे साक्षर करू, आम्ही लोकांना असं करू. किंवा 23 ते 29 ऑक्टोबर ज्यांना दुर्धर कॅन्सर आहे, दुर्धर गायनिक डिसीज आहे. हा महत्वाची गोष्ट पहा, म्हणजे ह्या गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमीच. पुण्याच्या मी एका तहसीलदार बाईचा तुम्हाला क्लिप पाठवेल. ते पहिलेच एका डोळ्यानं बिचारी गेलेली होती, दुसरा डोळा कोरोना काळात खराब व्हायला लागला. डॉक्टर बोलला तू 6 महिन्यात आता आंधळी होशील. आणि या विद्येकडे आली, तो डोळा स्थिर झाला. असे कितीतरी उदाहरण आहेत की डॉक्टर ज्याला सांगतात की तू 5 वर्षात आता आंधळा होशील, तुझे डोळे सुकत आहेत. बघा तुम्ही एक उदाहरण ऐकले असते, ते सुकणारे डोळे नंतर आपला चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होतो. म्हणजे याची महती आणि गुणगान जेवढं पाहावं तेवढं चांगलं. आणि तुमच्यापैकी 1-2 जरी कोल्हापूरला गेला, 1-2 जरी, आणि एक तुम्हा लोकांना सांगू शकणार, तर फार मोठा चमत्कार आहे. कारण ही एवढी महान विद्या आहे की, आणि आपल्याला काय होतं, या सरकारनं भ्रमित करून ठेवलं. बीपीच्या गोळ्या, शुगर, बरं दिल्या शुगरच्या गोळ्या, त्या किती दिवस पुरणार आहेत? तुम्ही शुगरवरून इन्शुलिनवर येता, इन्शुलिनवर स्ट्रोकवर येता. म्हणजे शेवटी ते टेम्पररी नशा झाली ना. आणि जेव्हा आपण हे विद्या करतो तर महत्वाचा मुद्दा सांगतो. तर तुम्ही अनायसे बऱ्याच लेडीज नवरात्री उपवास करतात, तर तोच उपवास जेव्हा तुम्ही या माध्यमातून करता, ते गुरुजी समजावून सांगतात की जेव्हा नवरात्री उपवास आपण करतो तेव्हा आपलं शरीर रोग मुक्त होतं. ते कसं, समजा एक बाई आहे, स्वयंपाक करत आहे, 9 वाजता नवरा पोरं शाळेत गेले की ते ओटा साफ करते. तिला दुसऱ्या दिवशी म्हटलं की बाई तुला आज ओटा म्हणजे काही बनवायचीच गरज नाही. ती काय करणार, घर झाडूस करून ठेवते. तिला तिसऱ्या दिवशी म्हटलं की आधी तुला काहीच करायचं नाही, मग ती छोटे छोटे भांडे घासते.
तर ते गुरुजी समजावून सांगतात की जेव्हा आपण 9 दिवस उपवास करतो तर ह्या पोटाला काही काम नसल्यामुळे ते शक्ती काय होतं, शरीर दुरुस्तीकडे जातं आणि मग गर्भाशयातल्या गाठी, हार्ट मधले ब्लॉकेजेस, मेंदू मधले ब्लॉकेजेस, या मुलींच्या पीसीओडीचे प्रॉब्लेम हे त्याच्यात कव्हर होतात. आता दुर्भाग्य काय आहे की जे सर्व ॲलोपॅथी शास्त्र आहे हे पुस्तकावर आधारित आहे आणि डॉक्टर लोक हम नाही मानते कारण त्यांचे धंदे बसणार, त्यांचं सर्व काम बसेल. पण जेव्हा आपण श्रद्धा निष्ठेने करतो तर आपला गोरगरिबांचं कल्याण होईल, सर्वांचं हे होईल. आता तुम्हाला मी एकच मिनिटाची क्लिप ऐकवतो कारण तुमचा मी बराच वेळ घेतला. तिचं नावाच्या बाईचं नाव प्रमिला रावणकर, 60 वर्षाची म्हातारी आहे ती. हा आणि वनिता माझी शेवटचे 2 मिनिटाची क्लिप ऐकवतो. मात्र तुम्ही घरी गेल्यावर शांतपणे त्या क्लिप ऐका. दहा वर्ष इन्शुलिन आता इथं आहार बघा आहे. बघा आपण काही घ्यायचं नाही. बघा म्हणजे इतकी सोपी जीवन पद्धती आहे. आता ही बघा, ही जी हिरोईन तुम्हाला दाखवली इथं फक्त शेवटचं 35 इथं ही जी दाखवली हिरोईन आता हे बघा हिच्याकडे आलो. दिसते ना साडी, लक्षात आलं का? हे आता हे मी पोस्टर गावात ठेवून जाईन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये, तर तुमच्याकडे कोणाकडे देऊन जाईल. 23 ऑक्टोबरला संध्याकाळी कोल्हापूरला पोहोचायचं आहे. मी 29 पर्यंत आहे. पण तुम्ही लोक फारच जर समजा इमर्जन्सी असली 3 दिवस करून परत येऊ शकता किंवा शेवटचे 3 दिवस जाऊ शकता. कारण आता पोरग जेवत बाबा थोडं सक्त खात मग कॉलेजला जा, अशी या विद्येची गत आहे. आणि आता या बाईला मी म्हणतो मॅडम मैं तो तुम्हाला पोस्टर बना के घेऊन जा, हसते ती. कारण तिच्या दर्शनाने जर लोकांची बुद्धी जागृत होत असेल तर किती मोठी लोकसेवा झाली. आता शेवटची गोष्ट सांगतो, ते वने आपल्या ज्योती माहूरकरची, तिचं वजन 85 किलो, 33 किलोची ती झाली आणि मारायसाठी तिला आमच्या खांबाला मोठ्या बहिणीकडे पाठवली. तिला इतके आजार होते. तिची अर्धा तासाची क्लिप आहे, मी पाठवीन घरी. तिचे शेवटचं मी सांगतो की ती सांगते की 1 वर्षाने मी केस कापणाऱ्या मुलीकडे गेली. म्हणजे अगं ज्योती तुझं टक्कल पडतो नको, हे काळे भोर केस कुठं आले, तू काय जादू केली. नको काही नाही, अशी प्रोसिजर फॉलो केली. ती जेव्हा कानाच्या डॉक्टरकडे गेली
तर कानाचा डॉक्टर बोलला, ज्योती तू 75% बहिरी होती, आता म्हणतो 100% बहिरी व्हायला पाहिजे होती. तू 25% सुधारली, आता 50% तुझे कान चांगले आहेत. हे काय चमत्कार आहे? लोकांनी ह्या विद्येचा आहे. ती जेव्हा डोळ्याच्या डॉक्टरकडे गेली, शहा डॉक्टरकडे नाशिकच्या, तो बोला, पोरी माझं नाव शहा आहे, मी 70 वर्षाचा म्हातारा आहो, मी जैन आहे, मी दारू पित नाही. आणि हे म्हणे मी तुला लिहून दिलं होतं 1 वर्षापूर्वी की तुझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे. हा मोतीबिंदू गेला कुठं? कारण तू ऑपरेशन केलं नाही. आणि याच्यापेक्षा महत्वाचं, ती जेव्हा दाताच्या डॉक्टरांकडे गेली तर तुमच्याकडे लेडीज असते डॉक्टर होते, अगं ज्योती तू काय चमत्कार केला का, जगातलं कुठलं औषध घेतलं? म्हणे का? अगं म्हणे आपलं काय ठरलं होतं की तुझे वरचे 16 दात पाडून टाकायचे, कारण ते खाली उतरले होते सर्व, तर कवळी बसवायची. पण तुझ्याकडे त्यावेळेस 50,000 नव्हते म्हणून आपण ते टाळलं. पण हे दात म्हणजे एकदम फिट्ट झाले. म्हणजे काय माहित बाई, मी म्हणे श्रीरामपूरला गेली तर काहीच नव्हतं. हे पेरू असतात ना, आमच्या विदर्भात त्याला जाब म्हणतात, आपण पेरू म्हणतो. तर म्हणजे 6 महिने मी निवड त्या पेरूच्याच पाल्याचा ज्यूस पिली. तर ह्या अशा चमत्कारिक गोष्टी आहेत. तुम्ही हळूहळू ह्या ऐका. कारण काय होतं की महिला ऐकू शकतात, पुरुष निवड घोड्यावर बसलेले असतात आणि त्यांना ऐकायला वेळच नसतो. आणि त्यांना काय असतं, जबाबदार नसतं, फक्त पैशांनी बायकोला देऊन टाकलं, काय वाटेल ते कर. तर चला, एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही एक दोन प्रश्न विचारले, मला खूप आनंद वाटेल. टाळ्याकडे नका वाजवू. फक्त ते बुद्धे साहेबांची जी इच्छा जी आहे की धन्वंतरी किंवा धनतेरस शनिवारी असे जर आपण एक फेरी काढू शकलो, तुम्ही आपसा स्लोगन ठरवा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर काही स्लोगन करून पाठवतो, तर तुमच्या या खेड्याचं नाव संपूर्ण जिल्हाभर गाजेल. हा, चला तर मी निघतो. दाखवून